इम्पोर्टेड केरोसिन. इंग्रजी रॉक ऑइलचं आपण रॉकेल केलं, हे पाहून झालं. त्या रॉकेलला केरोसिन आणि घासलेट अशी आणखी 2 नावं देखील आहेत. आता प्रश्न असा आहे की हे शब्द आले कुठून? आज ते पाहू. केरोसिन हा इंग्रजी शब्द आपण जसाच्या तसा वापरू लागलो, पण इंग्रज तरी या रॉक ऑइलला केरोसिन का म्हणू लागले? चला तेही पाहू. केरोसिन मधला इन हा प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी चिकटलेलं शेपूट. रसायनशास्त्रात चिक्कार वापरला जातो. एथिलीन, मेथिलीन हे शब्द देखील तोच प्रत्यय वापरतात. पण मग ही केरोस ही काय भानगड आहे? तो मूळ ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो मेण. रसायनांना ग्रीक शब्दांवरून नावं देणं हे पुष्कळ बाबतीत घडलेलं आहे. अगदी एथिलीन, मेथिलीन यामधले मूळ शब्द देखील ग्रीकच आहेत. तेव्हा एथिलीन, मेथिलीन तसं केरोसिन. आता पाळी घासलेटची. हा शब्द कुठून आला? गॅस लाईट पासून घासलेट. पण गॅस लाईट ही काय भानगड आहे? विजेचे दिवे अवतरण्यापूर्वी शहरातल्या रस्त्यांवर गॅसचे दिवे असत. गॅस लाईट, तिथून हा शब्द रॉकेलला चिकटला असावा. काय धमाल आहे बघा. पार इंग्लंड आणि ग्रीस पासूनचे शब्द आपण वापरतो आहोत. एकदम इम्पोर्टेड.